शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं आणि याच्या बाणीवर स्मशानात दुकान थाटलं. त्यानेही बोर्ड लावला, आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार, बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह 1 जानेवारी 2024ला त्यानं दुकान ओपन केलं. मे महिन्याची 6 आली, एकही नाही मेलं. आता पुरं गाव सुखी झालं, दुकानवालं दुःखी. मी का सांगतो? जन्म रामाचा झाला, सुख सूर्याला झालं, दुःख चंद्राला. इथून वाढलंय आपलं. विचारलं प्रभूनी, चंद्रा अरे तुझं का तोंड उतरलं? माझी सुद्धा इच्छा आहे मालक तुमचं दर्शन घ्यायची. मग काय झालं? कोणी मनाई केली? तुम्ही नाही मनाई केली, पण आमचा नैसर्गिक नियम आहे ना. काय? सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही. ते महिना झाला जागचा हालत नाही. प्रभू म्हणाले, आज कळलं मला, मी भगवान असलो तरी दोघाला एकावेळी सुखी करू शकत आहे. बघ, आता सूर्याला संधी दिली आणि जेव्हा कृष्ण जन्म होईल तेव्हा चंद्रा तुला चान्स. म्हणून राम सूर्यवंशात आणि कृष्ण चंद्रवंशात. तरी चंद्राचं समाधान नाही झालं. कृष्ण जन्म कधी होणार? द्वापार युगात. बापरे, आता त्रेतायुग आहे. एक युग वाट बघू का मालक? नाही, काहीतरी माझी समाधानाची पर्यायी व्यवस्था करा. ठीक आहे भाऊ, नाराज नको हो, तुझं समाधान करतो. काय? आजपासून माझ्या नावासोबत तुझं नाव जोडल्या जाईल. बरं का, हे नीट आहे का? म्हणून रामचंद्र, नाही तर चंद्राचं रामाचं वेल्डिंग व्हायचं काही कारण नाही. चंद्राला खुश करण्यासाठी श्रीरामानं त्याला आपल्या नावासोबत जोडला. तेव्हापासून हा बाबा श्री रामचंद्र झाला. ही कथा शंकरजी सांगतायत पार्वती आईला. सांगता सांगता सहज म्हणाले, पार्वती और हो एक कहू निज चोरी. मी त्यावेळेला चोरी केली. चोरी? महादेव बडादेव सब देवन के बाबा, चोरी करते हो? किस लिए, क्यों की चोरी? अरे मला सुद्धा रामाचं दर्शन घ्यायची इच्छा होती पार्वते. मग शंकराच्या रूपात गेलो असतो अयोध्येत, तर माझ्याच पुढं लागली असती बारी, म्हणून तर केली चोरी. सांगा ना कशी केली? तेच सांगतो ना. काक भृशुंडीला शिष्य केला, मी गुरु झालो. दोघांनी भगवा वेश धारण केला, रुद्राक्षाच्या माळा, भस्म लावलेलं, जटादाढी वाढलेली, हातात कमंडलू, वाघाचे कातळे बगलेत, पायात खडाऊ आणि मीन काकभृशुंडी अशा साधूच्या वेशात जेव्हा प्रवेश केला, शरयू मातेपासून थेट महाद्वारापर्यंत प्रचंड गर्दी झालेली होती. कशी तरी वाट काढत घामाघूम धापा टाकत मुख्य दारापर्यंत पोहोचलो. तिथे द्वारपालाने अडवलं आम्हाला. का जा रहे? महाराज जी को जो बेटा हुआ उसका दर्शन करना है. मत जाओ. क्यों? अनजान व्यक्ति हो आप, छोटे बच्चे को नजर लग जाएगी, निकल जाए से. ढकलून दिलं पार्वती. मला म्हणता नाही, ए लेका खाकी कपड्यावाले, आम्ही भगवान शंकर आहे असं सांगावं तर माझ्यापुढे बारी लागली असती. दिलं ना हाकलून आम्हाला द्वारपालाने. मी आणि काकभृशुंडी शरयूच्या काठाला आलो. काकभृशुंडी मला म्हणाले, शिवजी आप भी कैलास है, मैं नीलगिरी से कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. त्यावेळेला मी आसन लावलं शरयूच्या काठाला. पार्वते डोळे मिटले आणि माझ्या बालरूप रामाचं ध्यान सुरू केलं. परिणाम असा झाला, राजवाड्यात माय कौसल्याच्या मांडीवर रामाचं रडणं सुरू झालं आणि मी शरयूच्या काठाला डोळे मिटून ध्यानाला बसलो. इतका राम रडतो, इतका राम रडतो, इतका राम. सगळ्या राजवाडा चिंता तर कोणाला काही सूचना. कौशल्या, सुमित्रा, कैकई, वशिष्ठ, अरुंधती. शेवटी एक म्हातारी दासी आली. कौशल्या माई, बहुत रो रहा आपका बेटा, सुबह से क्या हुआ कुछ पता नहीं. मुझे लगता है बहुत से लोग दर्शन को आ रहे तो किसी की बुरी नजर लग गई लाला को. म्हणजे दृष्ट झाली बाळाला, दृष्ट. मग दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करा म्हणावं. महाराजांना सांगा दौंडी द्यायला. आणि हा मुद्दा पटला पार्वती. दशरथ राजाने दौंडीवाले बोलवले. दौंडीवाले दौंडी देत निघाले. ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला महाराज, ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला साधू, ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला संत, ऐका कोणी बाळाची दृष्ट काढणारे. दौंडीवाले, ते दौंडीवाले दौंडी देत शरयूच्या काठानं चाललं. पार्वती आम्ही दोघं साधूच्या वेशात बसलेलो. साधू समजून दौंडीवाले आमच्याकडे आले. त्यांनी नमस्कार केला. का रहते बाबा? हिमालय. शंकररावचा नाटक पहा. हिमालय में क्या करते हो? पत्ते खेळते का? तपश्चर्या. तो आप तपस्वी संत है क्या? हाँ.
छोटे बच्चे की नज़र उतारना जानते हो अच्छी तरह। क्या करना होगा? जिस बच्चे को नज़र लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पडेगा। चलो, अशी चोरी दर्शनाची बरं का पार्वती। आता दौंडीवाले पुढं आणि आम्ही मागं. काहीच करावं लागलं नाही. दौंडीवालेच म्हणायचे बाजू हटो, नजर उतारने वाले साधू हिमालय क्या है, बाजू हटो, वा बाजूला दृष्ट काढणारे महाराज आहे. पार्वती, सकाळी ज्या वॉचमॅननं हाकलून दिलं होतं, दुपारी 3:30ला त्याला गचांडून आत गेलो, कारण दौंडीवाले पुढं बाजू हटो अशी चोरी केली. अशा रीतीनं राजमहालात प्रवेश मिळाला. माय कौशल्याला मी वाकून नमस्कार केला. माय कौशल्यानं विचारलं, कहा रहते बाबा? साधू को कोई घर होता है क्या माँ? शंकररावचा नाटक बघा. साधू को कोई घर होता है क्या? याला घर नाही का? अरे कैलासात निवास आहे, नंदीसारखं वाहन आहे, पार्वतीसारखी मिशेष आणि कार्तिकनं गणेशसारखे 2 लेकरं आहे, तरी महादेवराचा नाटक चालू आहे अयोध्येत. साधू को कोई घर होता है क्या माँ? हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहा तो इधर चला आया. तपस्वी संत के बाबा. हाँ. छोटे बच्चे की नज़र उतारना जानते हो अच्छी तरह. क्या करना होगा? बस जिस बच्चे को नज़र लग गई उस बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो माता, दोबारा नहीं रोएगा आपका बेटा. ही पार्वती. माय कौशल्याला पटलं. कौशल्यामाईनं बसायला आसन दिलं. मी आसनावरती बसलो. माझ्या रामाला माझ्या मांडीवर आणून जेव्हा झोपवलं, मांडीवरचा राम माझ्याकडे पाहू लागला, मी रामाकडे पाहू लागलो. सगळ्या राजवाडा आमच्या दोघाकडे पाहत होता. बराच वेळ एकमेकाकडे पाहत होतो, पण थोड्याच वेळामध्ये हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन झालं. पार्वती, मांडीवरच्या रामाचं हसणं सुरू झालं. गदगद गदगद हसू लागला. आणि मी मात्र हुंदके देऊ ढसढसा रडू लागलो. आमचे वेगवेगळे भाव. माझा श्रीराम हसत होता. याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही महादेवराव, आणि मी रडत होतो. याही वेळेला दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा. माय कौशल्याला वाटलं, बापरे, केवढा चांगला अधिकारी साधू भेटला. सकाळपासून रडतंय लेकरू माझं. मांडीवर घेतल्या माझं हसतन बाबा रडतो. केवढी चांगली दृष्ट काढली बाबा, तुमचा अधिकार कळला हो. आता माझ्या बाळाचं भविष्य पण सांगा. भविष्य हा 15 वर्षाचा होईल. एक साधू येईल, याला घेऊन जाईल. कौशल्या तर उभी झाली. थोडंसं दक्षिणा वाढून घ्या बाबा. अरे 9 सायासं करून झाले लेकरन घेऊन जाईल साधू. ये कोई जब की बातें नहीं माँ, इनके पैर पर एक रेखा यात्रा का योग दिखा रही. पण एक साधू याला घेऊन जाईल. पण जगात सुंदर नाही अशा सुंदरीसोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. राज्याभिषेकात सांगा ना बाबा. मला माहिती होतं पार्वती हे राज्यावर बसायच्या आधी 14 वर्षे वनवासात जाणार आहे, पण हे जर सांगावं तर माय कौशल्याला दुःख होईल. आईसाहेब, तुम्ही एवढी घाई का करता? काल तर जन्म झाला, थोडं मोठं होऊ द्या. एक दिवस येईल, फुकट सांगून जाईल. दक्षिणा दिली. नाटक असल्याने दक्षिणेचा स्वीकार केला. दुःखी अंतकरणानं रामाला मी कौशल्या माईजवळ वाकून नमस्कार केला. राजवाडा सोडला. मी आणि काकभृषुंडी शरयूच्या काठाला आलो. एक घटना घडली. काकभृषुंडीने आसन लावलं शरयूच्या काठाला. मी विचारलं, याही बैठते हो काकभृषुंडी, चलने का? नीलगिरी जाकर क्या करना बाबा? तपश्चर्या. किस लिए? प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया. भगवान 15 साल का होगा, एक महात्मा ले जाएगा. आप क्या करते हो? 15 साल शरयू के तट पर बैठता हूँ और 15वें साल भगवान का दर्शन करूंगा, तब अयोध्या छोड़ूंगा, तब तक यहाँ ही बैठता हूँ. तो मैंने कहा, भाई ठीक है, आप बैठ सकते हो, क्योंकि ब्रह्मचारी हो. कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है, लेकिन मेरे पीछे बहुत बड़ा जंजाल है. 4 दिन लेट गया तो पूरे कैलाश में शोर मच जाएगा. नंदी कहेगा मालिक कहाँ गए, पार्वती कहेगी मिस्टर कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, तो मेरा पिंट्या गणेश कहेगा मम्मी डॅडी कहाँ गए. तो मैं चलाया भवानी ही कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतायत. कचुक दिवस बीत येई भाती. अशा प्रकारे काही दिवस गेले. आता नामकरण विधीचा सोहळा वसिष्ठजीच्या द्वारा. वसिष्ठ म्हणाले, राजा, याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाला कौशल्या नंदन का नाम राम रखता हूँ. राम शब्दाचा उच्चार वसिष्ठजींनी केल्याबरोबर सगळ्या राजवाड्यात जय जयकार सुरू झाला. बोलिए रामचंद्र भगवान की. राम जो नाम अभी तक पुराना नहीं हुआ,
आणि राम शब्दातली एक मजा पहा. हा एक शब्द आहे, इच्छा नसू द्या तुमची तरी तोंड उघडावं लागतं आणि बंद करावं लागतं. करून तर पहा तुम्ही गंमत. नाही तर माझं इथे बसलेल्यांना आव्हान आहे, तोंड उघडा, बंद करा. दोन्ही क्रिया माहिती आहे तुम्हाला. आता माझा प्रश्न, तोंड उघडा, म्हणून दाखवा. करा ना प्रयत्न. तोंड बंद करा, रा म्हणून दाखवा. नाही, राच्या वेळेला उघडायचंच आणि मच्या वेळेला तोंड बंद कर. हे राम शब्दातली मजा. रा म. काय कारण? रा म्हणताना तोंड उघडतं की लगेच आतलं पाप बाहेर जातं. हां, बरं मग बाहेर गेलेलं लगेच घुसलं तर आत घुसल कसं? मनी गेट बंद होतो. ही मजा. रकार उच्चार मात्रेण बहिर्निर्याती पातकम. राचा उच्चार झाला, तोंड उघडलं की पाप बाहेर जातं. आणि त्यात येऊ नये म्हणून म शब्दस्तू कपाटवत. म आणि तोंड बंद होतं, पाप बाहेर जातं आणि ते आत येऊ नये म्हणून म आणि तोंड बंद होतं. हे राम शब्दातली मजा आहे. त्याच्यामागे थोडंसं कारणही आहे, ते व्याकरणाचं कारण लागतं. हां, एकंदर 5 वर्ग, आता सगळी शिकलेली मंडळी आहे, एकंदर 5 वर्ग आहे. 5 कचटतप. तसं आडवी बाराखडी नाही पाहायची, उभी लावा, उभे. कचटतप 5. आणि प्रत्येकाचे स्थान ठरलेले आहे. कंठे, तालवे, दंते, मूर्धन्य आणि वष्टे. कच कंठे स्थान आहे. तुम्ही इथे कंठावर बोट ठेवा आणि ती पहिली लाईन उच्चारा, क ख ग घ. तुमच्या बोटाला जाणवेल. बोट मात्र हळूच ठेवा, जास्त जोरात दाबू नका. अजून 4 दिवस रामायण ऐकायचं आहे. अच्छा, मजा. हे कंठे आहे. क ख ग घ. संबंध जिभेचा दाताशी येतो, ते दंते आहे. बरं का? सगळी 12 वर्णाक्षर हे शरीरावरून जन्माला आलेले आहे. असे कानं धरा की त्याचा क झाला, नाकाचा न झाला. हे आपलं स्थानावर चाललं बोलणं, बस बाकीच जाऊ द्या. जिभेचा संबंध दाताशी. तथ दधन करून तर पहा. प्रत्येक वेळेला आतून धक्का मारते ना जीभ दाताला. दाताला धक्का दिल्याशिवाय ही लाईनच होत नाही. त थ द ध न. पहिलीतल्या विद्यार्थ्याला गुरुजी शिकवतात तसा व्याकरणचा तास चालू आहे आपला. जमला ना? तथ द ध न हे दंत्य आहे. टाळूला जिभेचा संबंध येतो, ते तालव्य. ट ठ ड ढ न. तुम्ही पहा ना, जीभ वाकडीहून वरच्या टाळूला स्पर्श करते प्रत्येक वर्णाच्या. ट ठ ड ढ आणि न. तुम्ही असं समजू नका हे ईश्वराचं नियोजन आहे, इथे बदला बदली नाही. नाहीतर आता तुम्हाला सगळे माहिती आहे, नळ्याचा नच आहे, बाणाचा नच आहे. हे तर मान्य आहे तुम्हाला, दोन्ही नच आहे ना. पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. तो निर्णय जिभेनं दिला. जीभ म्हणती नळ्याचा न उच्चार करायचा असेल तर मला दातालाच जाऊन चिकटावं लागतं. पण बाणाचा न असेल तर दाताशी संबंधच नाही, टाळूला लागते. तुम्ही करून तर पहा. हे ईश्वरी नियोजन, याच्यात नाही बदला बदल. न नळ्याचा तर संबंध दाताला, न बाणाचा लागतच नाही जीभ दाताला, वरच्या टाळूला. तुम्ही असं समजू नका हाय न ते. अरे इतकं जमीन अस्मान इतकं अंतर आहे. ते टालव्य आहे, हे दंत्य आहे. आणि जेव्हा मूर्धन्य स्थान येतं तेव्हा इकडे दाताकडे जीभ येत नाही, फारशी टाळूकडे जात नाही. टाळूच्या दाताच्या मध्ये, दातालाही स्पर्श नाही, वरच्या टाळूला नाही, मध्येच लागते. हे मूर्धन्य. च छ ज झ य. जमलं ना? आता काही खर्च आहे का तुम्हाला? बरोबर आहे ना? ठोकाठोकी नाही. हे इथंच उत्तर आहे ना. तुम्हीच हो किंवा नाही सांगू शकता खालून. काही लपवालपवी आहे का?
छ छ झ झ. पहा ना तुम्ही, वरच्या टाळूलाही नाही खालच्या दातालाही नाही, इतकंच अंतर आहे, पण नाही लागत. हे मूर्धन्य आहे, छ छ झ झ. पण वष्ट स्थानाच्या वेळेला प्रत्येक वेळेला वटालाच वट लागतात. प फ ब भ म. जीभ जाग्यावर उभी आहे. आता जीभ जाग्यावर आहे, वटाचं काम सुरू झालं. हे वष्टे आहे. प फ ब ब म. अख्खी लाईन पाना, प फ ब भ म. हे आपलं रामसाठी चालू आहे, वष्टे स्थानातलं म. आणि म्हणून त्यावेळेला वटाला वट लागून तोंड बंद. फायदा सांगितला, फायदा. राचा उच्चार झाला, तोंड उघडलं की आतलं पाप बाहेर. मच्या वेळेला तोंड बंद होतं, बाहेर गेलेलं पाप आत. हे राम शब्दातली किमया, म्हणून राम. दुसरं कारण, आता व्याकरणचा तास संपला, आता गणिताचा घेतो. घाबरू नका अजिबात. राम शब्दातली मजा आता गणितानं सांगतो. कोणत्याही नामाला चारणी गुणा. सर्वांना आव्हान आहे माझं, कोणतंही नाम तुम्हाला वाटेल ते घ्या, त्याला चारणी गुणा. 5 मिळवा, डबल करा, 8 भागा. राम 2च उरतात. बरं, ओम 1 अक्षराचं नाम आहे ना, गुणाचारणी. 4 1 4, मिळवा 5, 4 आणि 5 9, करा डबल, 9 2 18, भागा 8 8 2 16, 18तून 16 वजा करा 2. हे 1 अक्षरात झालं. बरं, आपला सर्वांचा आवडीचा विठ्ठल घ्या ना, 3 अक्षराचं. चारणी गुणा, 3 चौक 12, 5 मिळवा, 12 आणि 5 17, डबल करा, 17 2 34, 8 भागा, 8 चौक 32, 34 मधून 32 काढा, 2च. बरं, 6 घ्या, रामकृष्ण हरी. गुणाचारणी 4 सग 24, मिळवा 5, 24 5 29, करा डबल, 29 2 58, भागा 8 8 7 56, 58 मधून 2 56 काढा, 2च. बरं, जाऊ द्या, 12 अक्षराचं घ्या. आता काही काम आहे का आपल्याला दुसरं? 12, ओम नमो भगवते वासुदेवाय. चारणी गुणा, 12 चौक 48, 5 मिळवा, 48 5 53, डबल करा, 53 2 106 आहे ना. आता 8 भागा, 8 13 104, 106तून 104 वजा करा तरी 2च. तुलसी कहीस राम क्यों न भजत निशंक. आदि अंत में एक है, जैसा 9 का अंक. किंवा नाम को चतुर्गुणे, उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम, 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. हे 2च उरतात भाऊ, याचं नाव राम आहे. वसिष्ठजीच्या द्वारा राम शब्दाचा उच्चार झाला. पुढे कैकेयी पुत्राचं नाम भरत ठेवण्यात आलं. मग शत्रुघ्न आणि लक्ष्मण नामकविधी सोहळा संपन्न झाला. इथून दिसेल तुम्हाला, त्याच्यातले 2 गोरे आहे, 2 सावळे आहे. लक्ष्मण आणि शत्रुघ्न गोरे आहे,